नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुम्हाला चमचमीत अशी ओली भेळ रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी अर्धी वाटी चिंच आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हे मी आता पाणी घालून शिजवून घेणार आहे। त्यात 1 वाटी पाणी घालून घेते, गरज वाटली तर पुन्हा थोडं घालायचं। हे आधी भिजत घालून ठेवलं तरी सुद्धा चालतं। मी आता लगेचच त्याला शिजवून घेणार आहे गॅसवर ठेवून। तर त्यासाठी आता मी दुसरा मसाला तयार करून घेते। एक 4-5 हिरवी मिरची घ्यायची, थोड्या तिखट आणि थोड्या बिन तिखट अशा घेतल्यात आणि एक 4 लसूण पाकळ्या घेतल्यात मी। हे आधी मिक्सरला मी बारीक करून घेते। मिरचीचे थोडे तुकडे करून घेते। 2 तिखट मिरच्या घेतल्यात आणि 4 बिन तिखटवाल्या घेतल्यात मी। आणि त्यात एक चिमूटभर मीठ टाकते मी आणि ह्याची थोडी जाडसर क्रश करून घेते मी। ह्याचा ओली भेळमध्ये ह्याची चव खूप चांगली येते, म्हणून हे घालायचं त्यात आपल्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे, जसं तिखट पाहिजे असेल तसं। तर हे आता बारीक करून घेतलं मी आज जाडसर। हे काढून ठेवते आता वाटीमध्ये। खूप छान ह्याच्यामुळे चव येते ओली भेळला। अगदी बाहेर गाड्यावर मिळती तशी भेळ तयार होती। बघता क्षणी पण तोंडाला पाणी सुटेल अशी भेळ तयार केलेली आहे मी। तर हे आता शिजवून घेतलेलं आहे मी चिंच आणि गूळ। हे आता मी गाळणीनं गाळून घेते चांगलं। व्यवस्थित ते पेस्ट चांगली गाळून घ्यायची। किंचितसं लागलं तर वर पाणी घालायचं। तर हे मी घेतलेलं आहे बघा, पूर्ण त्याचं गाळून काढलेलं आहे, पूर्ण त्यातलं काय नाही राहिलेलं आता त्यात। खूपच छान तयार होते ही चटणी ही सुद्धा। तर त्यात आता मी 1 टीस्पून लाल तिखट घालून घेतलं। चाट मसाला 1 टीस्पून घालून घेते। आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेते 1 टीस्पून। आणि काळं मीठ घालून घेते मी 1 टीस्पून। खूप छान चव येते याला। हे मसाले घालून पुन्हा एकदा मी ह्याला एक उकळी काढून घेते। हे शिजलेलंच आहे, फक्त एक उकळी काढून घेते आता ह्याला। ह्याला आलेली आहे आता उकळी। ही पण चटणी आता झाली तयार। आता भेळ करायला घेणार आता। त्याला जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही, कारण ह्यातला आपण अगोदर चिंच गूळ शिजवूनच घेतलेला आहे। उकळी फक्त आली की उतरून घ्यायचं। मसाले घातलेले त्याला उकळी आल्यानंतर ते व्यवस्थित लागतात। हे उतरून घेते आता मी। आणि एक बाउल घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये मी 2 कप भरून चुरमुरे घेतलेले आहेत। त्यामध्ये मी ह्यातली एक अर्धा टेबलस्पून पेस्ट टाकते जाडसर केलेली। आणि ही हातानं पूर्ण चिरमुऱ्याला चोळून घ्यायची, कारण सगळीकडे ह्याची चव लागलेली पाहिजे, म्हणून हातानं मिक्स करून घ्यायचं। त्यात फरसाण एक अर्धी वाटीभर घालून घेते मी। शेंगदाणे एक 2 टेबलस्पून घालून घेते। तळलेले आहेत शेंगदाणे, खारे शेंगदाणे आहेत हे। कांदा घालून घेते 2 टेबलस्पून। पटपट साहित्य सगळं मिक्स करायचं आणि पटपट लगेचच खाऊन टाकायची, ठेवायची नाही भेळ। 2 टेबलस्पून टोमॅटो घातला मी। कोथिंबीर घातली थोडी, शेव घातली थोडी। आणि आता मी चिंचेचं पाणी घालून घेते।
हे घालून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं वरून घालायचं. जेवढी पाहिजे आपल्याला खायला तेवढीच तयार करून घ्यायची, करून ठेवायची नाही, कारण त्यातले चिरमुरे मऊ पडले की भेळ चांगली लागत नाही. गाड्यावर सुद्धा तयार करून दिली की आपण लगेचच खातो. तर ही झालेली आहे. आता काढून घेते प्लेटमध्ये मी. त्याला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे. आता ह्याच्यावर पुन्हा थोडंसं शेव आणि चिंचेचं पाणी घालून घ्यायचं. पुन्हा थोडंसं फरसाण, शेव आणि चिंचेचं पाणी घालून घेते मी. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, फरसाण किंवा कांदा, टोमॅटो. चिंचेचं पाणी थोडं जास्त घातलं की चांगली लागते भेळ. चिंच गुळाचं पाणी घातल्यामुळं आणि टेस्ट येते त्याला चांगली. खूपच अशी चमचमीत ही ओली भेळ तयार झालेली आहे. खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे. अशी पटकन नक्की करून बघा. आणि माझे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.